आल्यावर आता किती वेळ अजून सांगायचे लागले कसलं हा आल्यावर नवीन आल्यावर रात्री हा वरती आपल्या पतंगाच्या वर टाकायचं स्वप्नील दादा गोडंबे आपल्याला विनंती आहे मंचावरती आपले स्वप्नील दादा करंट आलाय का हॅलो स्वप्नील दादा गोडंबे तुमच्या हस्ते विशेष सत्कार होणार है। लक्ष्मण दादा फुलोरे जो किसी भी दादा लक्ष्मण दादा तुमच्याबद्दल बोलणं आमचं याला सौभाग्य नाही आपण एवढंच बोलू शकतो दादा त्याचं मी पहिले पण बोललो प्रेम तर देता आणि तुम्ही प्रेम पण देता आपल्या मनापासून धन्यवाद असंच प्रेम तुम्ही प्रत्येक खेळाडूवरती या मातीत खेळणाऱ्या या मातीत रमणाऱ्या खेळाडूवरती तुम्ही आयुष्यभर करत राहा आपल्या मनापासून धन्यवाद तो मोठा आवाज यानंतर अजून एक महत्वपूर्ण सत्कार आम्ही करू इच्छितो सनीदादा सोनावणे हा सत्कार तुमच्या हस्ते होणार आहे अंबरनाथ शहर प्रमुख शिवसेना सन्मान्य बाळरामदादा कांबळी यांचा सत्कार या ठिकाणी या मंचावरती करत आहोत क्रीडांगणाच्या या संपूर्ण खेळाडूंच्या वतीने बाळरामदादा या सम्राट क्रीडा मंडळाच्या वतीने संपूर्ण पंच मंडळीच्या वतीने आपला बाळरामदादा मनापासून स्वागत आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपला मनापासून आभार दादा यानंतर होणार सामने श्री साई उल्हासनगर गावदेवी चितफळा जय शिवराव बदलापूर नव तरुण क्रीडा मंडळ कल्याण त्याने सांगण्याची नोंद घ्या अंगद दादा आपल्याला विनंती आपण गणेश दादा उभारल्याचा सत्कार करायचा अंगद दादा या दादा पुढे प्लीज या गणेश दादा उभारले आपला पण एक विशेष सत्कार या ठिकाणी या मंचावरती आम्ही करू इच्छितो अंगद भाई प्लीज सर एक युवा खेळाडू या संघाचा अंगद त्यांच्या हस्ते गणेश दादाचा सत्कार होत आहे वा अध्यक्षाचे मोठे बंधू दादा तुम्हाला खूप गर्व असेल या तुमच्या छोट्या बंधूवरती कारण तो जो घडवून आणतोय ना ये हर किसी की बस की बात नहीं है काय बोलतो दादा बरोबर की नाही हे सर्वांच्या बस की बात नाही एक मंडळ उभा करणं एक मंडळ जमा करून ठेवणं आणि त्यानंतर सर्वांकडे जाऊन काय ते भेटेल ते घेऊन यायचं आणि एवढी मोठी स्पर्धा भरवायची बघा दादा खूप सोपं नाही माती फक्त मैदान बनवायला माती कुठून आणायची विचार करता करता आपला दिमाग आउट होऊन जातो पण ही संपूर्ण स्पर्धा भरवायची एवढे लोक खेळाडूंनी या ठिकाणी बोलवायचं पंचांना बोलवायचं आणि प्रत्येक गोष्ट उत्कृष्ट दर्जाची करायची कारण आमच्यावर लक्ष्मण दादा आहेत म्हणून
काय लक्ष्मण दादा खरंच दादा मनापासून धन्यवाद तुमचा सर्वांचा मनापासून आभार. या ठिकाणी सर्वांनी जे पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत ज्यांनी देणगी दिलेली आहे ज्यांनी देणगी नाही दिलेली आहे प्रेम आणि प्रेम दोन्ही दिलेलं आहे आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद. रवींद्र दादा बागांबद्दल थोडंसं तुम्हाला करतो. माझी फक्त एवढी इच्छा आहे की तुम्ही 2 शब्द बोला स्पर्धेबद्दल या सम्राट अशोक मंडळाबद्दल प्लीज दादा. सम्राट अशोक क्रीडा मंडळ बदलापूर गाव यांच्या वतीने आज भव्य दिव्य अशा कबड्डी स्पर्धा भरवलेल्या आहेत आणि मला तर वाटते याचा उद्घाटन समारंभ माजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते झाला. माझ्या अगोदरच गेले असं वाटते. आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील होते आणि आता ते शिवसेनेचे गटनेते आहेत. त्यांची आम्हाला सक्त वॉर्निंग आहे तुम्हाला जर कार्यक्रम भरवायचे असले तर मातीतलं खेळ भरवा तरच मला आमंत्रण करा तरच मी येईल. आज मी खूप चांगली आमच्या गावातल्या मुलांनी माझ्या नावाने क्रिकेटची स्पर्धा भरवलेली आहे पण मी त्यांना आमंत्रण नाही केला कारण त्यांचं म्हणणं आहे मातीत खेळाडू घडतात त्यांचं भविष्य घडतो. आणि आज खरोखर सम्राट अशोक क्रीडा मंडळाने या खेळाडूंना व्यासपीठ दिलेलं आहे कारण क्रिकेट भरपूर जण भरवतात कबड्डी कमी होत चाललेली आहे. मी आताच आमच्या मामांना बोलत होतो तर माझी मनापासून कुठली इच्छा जर असेल तर कबड्डी हा खेळ भरवण्याची आणि नक्कीच आम्ही प्रयत्न करू काही चांगल्या प्रकारची स्पर्धा या सर्व खेळाडूंना देण्याचा. असे मामासारखे सगळे सहकारी जर मिळाले आमच्यासारखे तर इकडे तिकडे आम्ही खर्च करतो. सुरेश मामा आमचा आहे तुम्ही जबाबदारी जर घेतली तर आम्ही काहीतरी तुम्हाला पाठीमागे बिग सपोर्टर राहू आणि तुम्ही यांना जसा या सम्राट अशोक क्रीडा मंडळाने जसा व्यासपीठ तयार करून दिलाय खरोखर या खेळाडूंच्या वतीने मी त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो. असे खेळ भरवत राहा आणि मामाला सुद्धा सांगेन का तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. प्रयत्नार्थी परमेश्वर तुम्ही प्रयत्न केला तर तुमच्याकडे सगळे बिग सपोर्टर आहेत आणि तुमची स्पर्धा यशस्वी होईल. छोटी छोटी मुलं स्पर्धा मोठी मोठी क्रिकेटची भरवतात तुम्ही तर सर्व नामवंत आहेत आमच्यासारखी मानणारी लोक तुम्हाला आहेत तर तुम्ही असा पुढचा व्यासपीठ सुद्धा करून द्या. आज या सर्वांनी केलं आणि आम्हाला सुद्धा इथे बोलवलं चांगल्या खेळायला आम्हाला बोलवलं. आमची मनापासून जे खेळायची पाहण्याची इच्छा आहे ते बघण्यासाठी योगायोग असा का वामनदादांकडे नेमकं माझी भेट झाली आणि आज वामनदादाच्या बरोबरच येणार होतो पण मी विचार केला इथे कार्यक्रम आहे पहिला दिवस आहे आपण आज हजेरी लावून जावा. ठीक आहे सर्व खेळाडूंना मी माझ्यातर्फे माझ्या शिवसेना परिवारातर्फे शुभेच्छा देतो. असेच खेळत राहा. आपल्या गावाचं नाव आपल्या पंच असतील कोच असतील त्यांचं नाव आपल्या आई वडिलांचा आपल्या जिल्ह्याचा आणि एक दिवशी बघा आपल्या बदलापूर आपल्या सर्व या परिसरातून प्रो कबड्डी मध्ये काही खेळाडू गेलेले आहेत. आज ते सर्व राज्यभर झाले देशभर झाले. असाच आपल्या देशाचं नाव कसं उंचावता येईल असा प्रयत्न करा. स्वतःचं नाव मोठं करा. अशा शुभेच्छा देतो आणि थांबतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण नेहमी म्हणतो की आपण जेव्हा पाहतो आपण एकनाथ शिंदे साहेबांना पाहतोय आपण पाहतोय जेव्हा ते सातारा आपल्या गावात होतात आपल्या शेतावरती स्वतः रमतात आणि ते कामं करतात. तसेच त्यांचे बरोबर असताना तुम्ही लोक सुद्धा मातीतले माणसं आहेत आणि तुम्ही जेव्हा बोलले ना की हा मातीतला खेळ आहे तर क्रिकेटमध्ये एकच फरक आहे ते पाकिटं घेतात एंट्री फी घेतात. आमचा काहीच तसा नसतो. आम्ही जिल्ह्याचे पदाधिकारी आणि तुम्ही फक्त दादा तुमची इच्छा असेल तुमची जर इच्छा असेल सम्राट अशोक क्रीडा मंडळ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुद्धा घडवायची ताकद ठेवते. फक्त तुम्ही मागे राहा. तुम्ही फक्त मला लढ आणि आम्ही लढायला सदैव तयार आहोत. दादा हे जे आहेत ना आमचे रवींद्र दादा आहेत सुनील दादा आहेत सुनील दादानी संपूर्ण मैदान बनवलं आणि फक्त पदाधिकारी नाही देणार मामा आपले जे मैदान स्वतः रोलर पण केली माती पण आणते आणि माती हाताला बघून बघतील की या माती कशी आहे कसले हे मातीतले खेळाडू आहेत आपले. दादा तुम्हाला परत एकदा सांगतो आमची इच्छा आहे की पुढच्या वर्षी किंवा लवकरात लवकर
महेश भाऊ, एक राज्यस्तरीय स्पर्धा झालीच पाहिजे. तुम्ही लोकांनी फक्त साथ द्या आणि तुम्ही सांगा की आम्ही तयार आहे, आम्ही सदैव तयार आहोत. बाकी फ्रेम आणि प्रेम लक्ष्मण दादा देतील, ते 100%. तुमची पण इच्छा असेल ना, तुमचे फ्रेम संपूर्ण ठाणे जिल्ह्यात जात आहेत. राज्यस्तरीय बनवले तर अख्ख्या महाराष्ट्रात जात आणि त्यानंतर लवकरच आपण ऑल इंडिया पण घेऊ. ओके, धन्यवाद दादा. याला मला झोपायला येईल बघ. किती वाजले? संपूर्ण खेळाडूचे गुरुवर्य लोले सर या ठिकाणी आपण आलेला आपला मनापासून धन्यवाद सर. आपल्याला विनंती आहे सर, आपण कृपया करून आपली जागा मुख्य मंचावरती आहे सर. या शाळेत प्रत्येक खेळाडूला शिकवून या बदलापूर गावचा कुठलाच विद्यार्थी नसेल जे आपल्याला ओळखत नसेल. आपण जरी रिटायर झालेलो आहोत, पण तुम्ही दिलेली शिकवण आम्ही कधीच नाही विसरू शकणार. लोले सरांचं आगमन होतं एकदा व्यासपीठावरती आज ते सर्वांना गुरुवर्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. वा लोले सर, मनापासून धन्यवाद आपला. हा माझाच मोबाईल तर त्याच्याकडे आहे ते. तो तिथे बसला जिथे घेतला आता तू आलाय पाहिजे आम्ही सांगितलं. अनिकेत दादा गोडंबे दादा आपल्याला वरती यायचे. अनिकेत दादा, तुला तुझ्या सरांचा सत्कार करायचा. ज्या गुरुवर्यांनी आपल्याला कसं जगायचं हे शिकवलेलं आहे, त्या गुरुवर्याचा सत्कार करायचा आहे. मित्रांनो, जोरदार टाळी स्वागत करूया गुरुवर्य लोले सरांचा. सर, आपल्या मनापासून धन्यवाद. मी परत एकदा सांगतो, तुम्ही दिलेली शिकवण आम्ही कधीच नाही विसरू शकणार. आणि आजपर्यंत आम्ही जेव्हा भेटतो एकमेकांना, तुमचं नाव जरूर काढतो, तुमच्याबद्दल जरूर बोलतो. तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव राहू द्या. लोले सर, आपल्या मनापासून धन्यवाद, आपल्या मनापासून आभार. दुसरा पुकार श्री साई क्रीडा मंडळ उल्हासनगर गावदेवी चिचपाडा
जय शिवराव बदलापूर नऊ तरुण कल्याण. स्पोर्ट बोर्डला पण आहे आणि ते जॉईन केलं आहे ठाणे जिल्हा ठाणे डिस्ट्रिक्ट असोसिएशन कबड्डी. लाईव्हला काय हां हां तिथं बसलाय ना तसं पिक्चर तो आहे ना स्कोर कार्ड तिकडे एक आहे तिकडे एक आहे 2 स्कोर कार्ड 2 स्ट्रीमर. ॲक्च्युली हे पण टीममधले नाही आम्ही सगळ्या बाहेरचंच असेल. त्यांनी आम्हाला हायर केलं आहे रिप्रेझेंटेटिव्ह ज्यांनी हायर केलं आहे तो ऑफिसमध्ये आम्हाला स्पोर्ट बांबू वागत आला दाखवली नाही बोलतो स्पोर्ट माहिती बोललो आम्ही तिकडे दुसरीकडे आम्ही नव्हतं बोललो नाही का प्रेम होते. जे मित्र माझे बांबूवर बसलेले आहेत ना बांबू तुटलं तर काय होईल माहित पडेल ना. मित्रांनो बांबूवर बसू नका बांबूवर जोर देऊ नका. बांबू तुमचा असू द्या किंवा आमचा असू द्या प्लीज आपल्याला विनंती बांबूपासून लांब उभे राहा. 3 दिवस आम्हाला टिकवायचे. कशाला बांबूवर वजन द्यायचं. दादा आवाज ऐकू येतं का नाही का तिकडे येऊन सांग ना तुम्हाला थोडा बांबू पाचून लांब राहा. चला मित्रांनो तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की कृपया करून जे बांबू लावलेले त्याच्यावरती जोर देऊ नये. त्या बांबूवरती मी बॅनर लावलेले मान्यवरांचे छायाचित्र त्यावरती आहेत. आपल्या सर्वांना विनंती असते की आपण बांबूपासून थोडंसं लांब उभे राहा. आणि उद्याचं सत्र ठीक 6 वाजता सुरुवात होईल. सर्व संघांना विनंती आहे की आपण वेळेवरती यायचं. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण वेळेवरती यायचं. ही संपूर्ण स्पर्धा ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन या यूट्यूब चॅनलवरती आणि स्पोर्टवोट या ॲपवरती आपण लाईव्ह पाहू शकणार. आपल्याला विनंती आहे की स्पोर्टवोट ॲप डाउनलोड करा. ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. वा शेवटच्या दिवशी प्रेक्षकांसाठी खास एक लकी ड्रॉ आहे मंडळाने ठेवलेला आहे माझ्याकडून नाही. सरप्राईज आहे सरप्राईज. त्यात iPhone 17 Pro पण असू शकतो. रुपश्री सागर घोडंबे यांच्यातर्फे फक्त पब्लिकसाठी लकी ड्रॉ. पंचांसाठी नाही का लकी ड्रॉ. पंच तुमच्यासाठी पण ठेवा. बघा मी निवेदन टाकलेलं आहे तुम्ही बघा आता काय ते. बेस्ट पंच नको आपण लकी ड्रॉ काढूया. बेस्ट सर्वच आहे खरंच. एक माझा मित्र फक्त चिडचिड करतो बाकी सर्व बेस्ट आहे. पण तो मित्र तर भाव आहे माझा काय नाही थोडंसं काय होतं कधी कधी. खरंच मित्रांनो जे खेळाडू या ठिकाणी खेळतात आणि मान्यवर आहेत आपण पंचांची भूमिका कधीच नाही विसरली पाहिजे. कारण खेळाडू खेळताना काहीतरी अपशब्द बोलतात पंचांना पण ते पंच सुद्धा आपल्या घरचे राजे आहेत. ते पंच सुद्धा पुष्पायचे चुकेगा नाही चाला. पण काय करतात ते खेळाडू काहीतरी उलटा कधी कधी बोलतात. म्हणून मी प्रत्येक खेळाडूला विनंती की कधी तुम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये येऊन पहा तुम्हाला समजेल की ते काम पंच राहणं म्हणजे हा काम किती अडचणीचं आहे किती जबाबदारीचं आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती असणार आपण पंचांची कोणीही उजत घालू नये. ही स्पर्धा आज सुरुवात झाली आहे आणि रविवारी या स्पर्धेचा अंत होणार आहे. या स्पर्धा समाप्त होणार आहे. आपल्या सर्वांना विनंती असतं प्रत्येक खेळाडूला आपण कोणीही पंचांची उजत घालू नये. क्रीडांगण क्रमांक 2 वर शेवटचे 5 मिनिटं दिलेले आहेत. जो संघ त्या ठिकाणी खेळणार आहे क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 वरती चला प्रवेश द्वाराकडे चला. वॉर्मअप झाला का तुमचा.
3 पॉईंटची ती आता तू काढायची भाऊ आहे का यूट्यूबला आहे ना यूट्यूबवर टाकणार काय ना यश बनकर ब्लॉग मला जरा टाकून दे म्हणजे एका पोराची आपल्या भावाची जनरल डेकोरेटर्स आपल्या मनापासून आपण ही संपूर्ण रोषणाई आपण जे बघतोय रोषणाईची झगमग आपण जे बघतोय आणि माझा आवाज त्या स्पीकरवरून लोकांपर्यंत पोहोचतोय. जनरल डेकोरेटर आपल्या मनापासून आभार व धन्यवाद. अतिथदा गोडंबे याचे संस्थापक मालक सर्वस्व आपलं सुद्धा मनापासून धन्यवाद दादा. आणि डीजे वाले बाबूचं नाव काय? अतिथदा गोडंबे दादा मस्त गाजवा आपण शेवटचा दिवस फुल माहोल बनवून टाकू. लास्ट 5 मिनिट शेवटची 5 मिनिटं. बदलापूर 17 हनुमानवाडी कल्याण 11 लास्ट 5 मिनिट. बदलापूर बंद चावडे करून द्या बंद चावडे विशेष आभार या स्पर्धेकरिता त्यांनी आम्हाला पहिलं बक्षीस दिलं. प्रवीण शेठ राऊत उपशहर प्रमुख शिवसेना बहुजन युवा नेतृत्व ठाणे आणि आकर्षक चषक त्यांनी दिलेले ते म्हणजे कैलासवासी सुनील शिवराम भगत यांच्या स्मरणार्थ श्री प्रथमेश सुनील भगत सचिव युवा सेना यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक प्रवीण शेठ राऊत बहुजन युवा नेतृत्व ठाणे आणि आकर्षक चषक कैलासवासी सुनील शिवराम भगत यांच्या स्मरणार्थ श्री प्रथमेश सुनील भगत यांच्याकडून. तिसरा क्रमांकाचा पारितोषिक अमोल तोलवणे यांच्याकडून आकर्षक चषक कैलासवासी सुनील भगत यांच्या स्मरणार्थ श्री प्रथमेश सुनील भगत यांच्याकडून. चतुर्थ पारितोषिक दिलीपशेठ पवार यांच्याकडून आकर्षक चषक कैलासवासी सुनील शिवराम भगत यांच्या स्मरणार्थ श्री प्रथमेश सुनील भगत यांच्याकडून. उत्कृष्ट पकड कूलर कैलासवासी शशिकांत रामचंद्र रामचंद्र गोखले शशिकांत रामचंद्र गोखले यांच्या स्मरणार्थ श्री निलेश शशिकांत गोखले यांच्याकडून. उत्कृष्ट चढाई कूलर कैलासवासी शशिकांत रामचंद्र गोखले यांच्या स्मरणार्थ श्री निलेश गोखले यांच्याकडून. मालेगावी सायकल श्री दर्शन जाधव उद्योजक आणि सनी सोनावणे यांच्याकडून. रोज एक उत्कृष्ट खेळाडू निवडला जाईल आणि त्यांचा रोख रक्कम 500 श्री नामदेव अण्णातरे यांच्याकडून. या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला देणगी दिलेली आहेत, ज्यांनी आम्हाला चषक दिलेले आहेत.
आपल्या सर्वांचा मनापासून धन्यवाद. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रत्येक संघाला जो संघ या ठिकाणी खेळत आहेत त्यांना विशेष भेट म्हणून एक शिवरायांची प्रतिमा फोटो फ्रेम दिलेली आहे. ते लक्ष्मण दादा आपलं पण मनापासून धन्यवाद. बरा वाटला नाही रे गल्ले. तेच राहिले. यश बघ जा मोबाईल फोन कर. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर कुठल्याही खेळाडूला दुखापत झाली, जर मोफत वैद्यकीय मदत वैद्य गोपाल काशीनाथ सावले सर करत आहेत. सावले सर, आपल्याला विनंती आहे की आपण कृपया करून मंचावरती या. आपला सुद्धा सत्कार आम्ही करू इच्छितो. आपल्या मनापासून आभार आपण या ठिकाणी आल्याबद्दल आणि आपण दिलेल्या आपल्या प्रेमाबद्दल धन्यवाद दादा. आपल्याला विनंती आपण मंचावरती या. लास्ट 3 मिनिट शेवटचे 3 मिनिटं. आतिश दादा, आपल्याला विनंती आहे की आपण गोपाल सावले सरांचा यांचं सत्कार स्वागत करायचं. वेदांत आयुर्वेदिक औषधी आणि नोव्होमॅटिक ऑइल सेंटर वनस्पती तज्ञ वैद्य गोपाल काशीनाथ सावले सर यांचा सत्कार होत आहे. सर्व रोगावर आयुर्वेदिक पद्धतीने म्हणून तिच्या सह्याने खात्रीशीर इलाज केला जाईल असे आमचे मशहूर वैद्य गोपाल काशीनाथ सावले सर. आपला सुद्धा मनापासून धन्यवाद. चला, क्रीडांगण क्रमांक 2 वर सामना संपलेला आहे. या दोन्ही संघ क्रीडा क्रमांक 2 वर तिसरा आणि अंतिम पुकार श्री शाही क्रीडा मंडळ उल्हासनगर विरुद्ध गावदेवी चिंचपाडा. थोडा काळात या सामन्यासाठी पंच असतील सरपंच तानाजी सातपुते, पंच अविनाश चाळके, माणिक सातपुते, प्रसाद साठे, संदीप पतनराव, ज्ञानेश्वर पाटील. सामनाधिकारी क्रीडा क्रमांक 2 चा ताबा घ्या. क्रमांक 1 साठी तिसरा आणि अंतिम पुकार जय शिवराय बदलापूर विरुद्ध नवतरुण क्रमांक कल्याण. या सामन्यासाठी पंच असतील विक्रम कुमार, प्रशांत शिंदे, सुमित गायकवाड, राकेश आयरेकर, कोमल पाटील, रोहन देशमुख. टाइमर घ्या बदलापूर. 3 पॉइंट या. आम्ही ठीक आहे. तो कसं नाही बताओ. नाही 2000 ओपन मागे आमची टीम भरपूर 55 किलोला खेळतात. लास्ट मिनिट शेवटचा 1 मिनिट. सिंगल पॉइंट कल्याण. सिंगल पॉइंट. नाही पडली बरा. व्हायरल
कोण जिंकलं कडंग क्रमांक 1? अंगणवाडी आपण प्रतिनिधी